ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13 ओव्या 1101 ते 1125 श्लोक 32 ते 32। उजियेडा आणि अंधारेया जो पाडू मृता उभेया तोची गा आत्मया देहा जाण। रात्री आणि दिवसा कनका आणि कापुसा आपाडू का जैसा तैसाची यासी। देह तव पाचाचे जाहले हे कर्माचे गुणी गुंथले। भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या हे काळनळाच्या तोंडी। घातली लोणियाची उंडी माशी पाखू पाखडी तव हे सरे। हे विपाये आगीत पडे तरी भस्म होऊनी उडे। जाहले श्वानावर पडे तरी ते विष्ठा। या चुके दोही काजा तरी होय कर्माचा पुंजा। हा परिणाम कपिध्वजा कश्मनुगा। या देहाची दशा आणि आत्मा तो एथ ऐसा। पै नित्य सिद्ध आपैसा अनादिपणे। सकळूनात निष्कळू अक्रियोनात क्रियाशीळू। कृशनास्थूळू निर्गुणपणे। आभासूनात निर्भासू आभासूनात निराभासू। प्रकाशो न अप्रकाशो अल्पनात बद्धू अरूपपणे। रिताना भरिता रहितू न सहितू। मूर्तू न अमूर्तू शून्यपणे। आनंदोनात आनंदोनात निरानंदू। एकना विविधो मुक्त ना बद्धू आत्मपणे। ये तुला ना ते तुला आयताना रचिला। बोलताना उगला अलक्षणपणे। सृष्टीच्या होणान रचे सर्व संहारेन वेचे। आथी नाथी या दोहींचे पंचत्व तो मवे ना चर्चे। वाढे ना खाचे विटे ना वेचे अव्यक्तपणे। एव रूप पै आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तमा। ते मठाकारे व्योमा नाम जैसे तैसे तयाची या अनुस्युती। होती जाती देहाकृती तू घेना सांडित सुमती जैसा तैसा। अहोरात्री जैशी येती जाती आकाशी आत्मसत्ते तैसी देह जाण। म्हणून ये शरीरी काही करवे ना करी। आयताही व्यापारी सज्ज न होय। या लागी स्वरूपे उणापुरा न घेपे। हे असो तो न लिंपे देही देहा। यथा सर्वगतम सौक्ष्म्या दाकाशम नोपलिप्यते। सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते।
आगा आकाश के नाही, हे नरिगेची कवणे ठाई, तरी काही सियेनी कही गादिजेना। तैसा सर्वत्र सर्वदेही, आत्मा सुतीची असे पाही, संग दोषे एकेही लिप्त नव्हे। पुढत पुढती येथे हिचे लक्षण निरुते, जे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविहीना। संसर्ग चेष्टिजे लोहे, परिलोह भ्रमकू नोहे। क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे, ते तुला पाडू। दीपकाची आरची राहटी वाहे घरीची, परिवेगळी कोडीची दीपा आणि घरा। पैकाष्ठाच्या पोटी वन्नी असे किरीटी, परिकाष्ट नोहे या दृष्टी सा पाहिजे हा। रामकृष्ण हरी।